अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धातल्या संघर्षामुळे आपल्यावर सुद्धा आता फटका बसायला लागला आहे। याची सगळ्यात पहिली धग जी जाणवली ती म्हणजे थेट इंधन पुरवठ्यावर म्हणजेच गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर। आपण जर बघितलं तर सध्या कमर्शियल गॅसच्या सिलेंडरची विक्री जी आहे ती थांबवली आणि आज केंद्र सरकारने थेट एक कायदा आहे ज्याचं नाव आहे एस्मा। आता एस्मा कायदा काय आहे आणि याच्यामुळे सामान्य जनतेवर याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। सर, काय हा एस्मा कायदा आहे आणि अगदी सोप्या भाषेत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या एस्मा कायद्यात काय तरतूद केली? इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट म्हणून हा कायदा आहे आणि याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या अविरतपणे सुरू राहिल्या पाहिजे। लोकांचं जीवन थांबायला नको, यासाठी सरकार काही आवश्यक सेवा ज्या आहेत त्याच्यावर त्या संदर्भात संप कोणीच करू नये अशी बंदी घालत असतात आणि ते घालण्याचे अधिकार त्यांना आहे। त्यानंतर या अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालय आहे, इलेक्ट्रिक सप्लाय आहे, पाणी आहे, गॅस वाहतूक किंवा एकूणच वाहतूक ही सुरू राहिली पाहिजे आणि बिना अडथळा या सगळ्या सेवा सामान्य माणसांचं जनजीवन चांगलं ठेवण्यासाठी उपलब्ध असल्या पाहिजे म्हणून हा कायदा आणण्यात येतो। परंतु हा कायदा आत्तापर्यंत आणण्यात आला तेव्हा या कायद्याची अंमलबजावणी किंवा हा कायदा लागू करणं म्हणजे देशावर एक संकट येत आहे याची चाहूल असते असं समजण्यात आलेलं आहे। बस, रेल्वे, नंतर स्वच्छता, सॅनिटेशन आपण त्याला म्हणतो, पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा किंवा आरोग्य सुविधा या अविरतपणे लोकांना मिळाल्या पाहिजे, कारण की त्याच्यातून लोकांचं जीवन हे स्थिर पद्धतीने सुरू राहील। जरी राष्ट्रीय स्तरावर एखादी अस्थिरता येणार असेल किंवा अस्थिरता येण्याची शक्यता असेल त्यावेळेस लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ नये या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। या कायद्याची अंमलबजावणी जारी केल्यापासून जो कोणी अशा वाहतूक, सार्वजनिक वाहतूक सेवा थांबवेल, संप करेल, रुग्णालय बंद पाडेल, इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये खंड निर्माण करेल किंवा पाणी पुरवठ्यामध्ये गडबड करेल, अशा कोणावरही सरकारला किंवा संबंधित सरकारी यंत्रणाला कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार असतात आणि 1 वर्षपर्यंतची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अत्यावश्यक सेवांसंदर्भातला कायदा आहे याबद्दलच्या कलमांची अंमलबजावणी जेव्हा देशभर लागू केली जाते तेव्हा एक मोठं संकट देशावर येऊ घातलेलं आहे। काहीतरी आर्थिक कोंडी आपली होणार आहे याची ही नांदी असते आणि त्यामुळे सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी जेव्हा सुरू करतात तेव्हा एक गंभीर वातावरण पुढे येऊ घातलेलं आहे याची ती चाहूल म्हणून समजण्यात येते। तर आपण गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर अखातीमध्ये जी काही सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे थेट परिणाम जो आहे तो भारताला होतोय आणि एस्पेशली इंधन आणि गॅस पुरवठा जे आहे त्याच्यावर होतोय। तर त्यामुळे कदाचित हा केंद्र सरकारचा तो एकमेव या फॅक्टर्सवरच हा निर्णय घेतला असावा। हो, साधारणतः जे राजकीय लोक, मोठे मोठे राजकीय नेते आपल्याला अंदाज देत आहेत किंवा धोक्याची सूचना देत आहेत की आपण धोकादायक परिस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्यावर खूप मोठ्या प्रमाणात गदा येत आहेत। तर त्याच्यातून आत्ता जे काही आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे ज्याच्यामुळे गॅसचे भाव वाढण्याची शक्यता, गॅसचा तुटवडा निर्माण होणं, पेट्रोलचा तुटवडा हे सगळे प्रकार होणार आहेत किंवा होऊ घातलेले आहेत आणि आत्ता आपल्याला गॅसचे भाव वाढवण्याच्या निमित्ताने किंवा गॅसचे भाव अस्थिर होण्याच्या निमित्ताने याचे चटके जाणवायला लागलेले आहेत आणि त्यामुळे या कायद्याचा वापर बरेचदा सरकारनी सगळी परिस्थिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी किंवा त्यावर हस्तक्षेप करण्याचे सगळे अधिकार आपल्याकडे एकाधिकारशाही पद्धतीने घेण्यासाठी केलेला आहे असं सुद्धा आपल्याला दिसते। आपण बघू शकतो की केंद्र सरकारने एस्मा लागू केला आहे। आखाती देशातल्या संघर्षाच्या परिस्थितीमुळे गॅस पुरवठा जो आहे त्याच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे हा कायदा लागू झाल्याची माहिती कायदेतज्ञ आणि वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।